एक महत्त्वाची बातमी सिंधुदुर्गातनं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं आता पाठ फिरवली आहे. जूनचा तिसरा आठवडा संपलाय. आता मान्सूनचा पत्ता नाहीये. एल निनोचा प्रभाव आणि कमजोर हवामान प्रणालींमुळे मान्सूनची वाटचाल ठप्प झाली आहे. त्यामुळेच कोकणासह राज्यात खरीप पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलाय. हवामान विभागानुसार मान्सून अजून काही दिवस अरबी समुद्रातच रेंगाळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमधील प्रत्यक्ष परिस्थिती नेमकी काय आहे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने पूर्णतः दडी मारलेली आहे आणि याचा परिणाम जो आहे तो इथल्या शेतीवर झालेला पाहायला मिळतोय. इथली जी काही धरणं आहेत, नद्या आहेत, त्या मात्र कुठेतरी त्यांची पातळी जी आहे ती कमी झालेलं पाहायला मिळते. एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण आढावा घेणार आहोत. एकूण नद्यांची परिस्थिती काय आहे, धरणांची परिस्थिती काय आहे, नेमकी काय परिस्थिती आहे ती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल निनोचा प्रभाव दिसून येत असल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत. 20 जून येऊनही राज्यात मान्सूनचा पाऊस दाखल झालेला नाही. केरळमध्ये फक्त 2 दिवस उशिरा पाऊस दाखल झालाय. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजून पावसाचा पत्ता नाही आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. 20 जून आला असूनही पाऊस नसल्याने राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. उष्णता कमालीची देखील वाढलेली आपण पाहतोय. भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यामध्ये उष्णतेचा मोठा इशारा दिलेला आहे. मान्सून राज्यात दाखल होण्याकरिता अजून काही दिवस वाट अगदी पाहावी लागणार आहे. मान्सूनबाबत मोठी अपडेट पुढे आलेली आपण पाहतोय. राज्यासाठी अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. मान्सून सध्या अरबी समुद्रात सक्रिय आहे. गेल्या काही दिवसापासून मान्सून तिथेच आहे. मान्सूनची पुढे अजिबात वाटचाल झालेली दिसत नाही. हेच नाही तर सर्वात धोक्याची गोष्ट म्हणून मान्सून पुढे 2 ते 3 दिवस तिथेच थांबण्याची शक्यता आहे, असंही देखील हवामान खात्याकडून कळतंय. जून महिना पूर्णपणे कोरडा जाण्याची भीतीसुद्धा आता वाटत आहे. आता थेट जुलै महिन्यात पाऊस मान्सूनचा राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली स्थिती पाहूयात. आतापर्यंतची काय परिस्थिती आहे ही देखील आपण पाहणार आहोत. इथली जी परिस्थिती आहे ते 20.8% पाऊस आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेला आहे. तर गेल्या वर्षी याच वेळेत एकूण 81.5% सरासरी पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत जर आता आपण पाहिलं तर 81.5% पाऊस झाला होता. तर यावर्षी देखील 20.8% पाऊस फक्त झालेला आहे. म्हणजे किती गंभीर परिस्थिती आहे ती पहा. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पाण्याची टंचाई जाणू लागली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रमुख धरणांची जी स्थिती आहे ती देखील आपण आता पाहणार आहोत. अगदी लघुपाट बंधारे प्रकल्पामध्ये 17.34% पाणीसाठा शिल्लक आहे. तर जलसंधारण विभागातील प्रकल्पांमध्ये 14.46% पाणीसाठा शिल्लक आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये लघुपाट बंधारे प्रकल्पामध्ये 53.39% पाणीसाठा होता. तर जलसंधारण प्रकल्पामध्ये 20.29% पाणीसाठा होता. म्हणजे बघा आता कणकवली तालुक्यातील शिवडाव धरणामध्ये 15.11%, नाधवडेमध्ये 0 आहे, ओटावमध्ये 23.69 आहे, तरळेमध्ये 0.73 आहे, तर वेंगुर्ला तालुक्यातील आडेली धरणामध्ये 0.15%. तर कुडाळ तालुक्यातली परिस्थिती जर आपण पाहिली तर डिगस चोरगेवाडी जे धरण आहे त्यामध्ये 32.7, तर हातेरी 16.45 आणि निळेलीमध्ये 12.71 अशी धरणांची स्थिती आहे. तर ओरोसमध्ये 19.62 आणि दाबाचीवाडी जे धरण आहे ते 9.79 एवढं धरणामध्ये पाणी साठा आहे. तर पावशी जे धरण आहे त्याच्यामध्ये 10.33 एवढा पाणीसाठा आहे. तर दोडामार्ग तालुक्यातली परिस्थिती आपण पाहणार आहोत. शिरवल धरणात 8.15, तर सावंतवाडी तालुक्यातील वाफोलीमध्ये 0.52 एवढं पाणी शिल्लक आहे. कारिवडेमध्ये 7.91, तर मालवण तालुक्यातील धामापूर धरणात 1.68 एवढं मात्र साठा शिल्लक आहे. तर पोईपमध्ये देखील 0 परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते. ही आहे धरणांची परिस्थिती. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख ज्या नद्या आहेत त्यांची सुद्धा स्थिती देखील आपण पाहणार आहोत. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणांमध्ये 37.50 मिलीमीटर, तेरेखोल नदीमध्ये 1.50 मिलीमीटर, तर कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीमध्ये 3 मिलीमीटर, तर कणकवली तालुक्यातील वागदे गड नदीमध्ये 33.45 मिलीमीटर, तर खारेपाटण येथील सुक नदीमध्ये 3 मिलीमीटर
एवढं पाणीसाठा फक्त यामध्ये शिल्लक राहिलेला आपण पाहतोय. एकंदरीत मुसळधार पाऊस पडणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी मात्र पावसाने दडी मारून पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर केला आहे. तळ कोकणात 6 जून रोजी दाखल झालेला पाऊस मात्र अल निनोच्या प्रभावामुळे 20 तारीख उजाडली तरी पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर काही भागात पाणी टंचाईची परिस्थिती पुढील आठवड्यात भरात पाऊस न झाल्यास जाणवू शकते. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन या संभाव्य पाणी टंचाईवर काय उपाययोजना आखते हे मात्र देखील पाहावं लागणार आहे. कारण एकंदरीत जर आता आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज 20 तारीख आलेली आहे आणि 20 तारीख येऊन सुद्धा पावसाचा थेंबही या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेला नाही. अशी परिस्थिती असताना पुढे जर पाऊस नाही पडला तर नेमकी काय परिस्थिती होईल हे मात्र आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन विकीसह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग. तरी परिस्थिती आहे सध्या राज्यातल्या विविध ठिकाणची. या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबतो. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा NDTV मराठी.